टेलरिंग शिकायचं आहे, मशीन पण आहे, पण मशीन चालवायची कशी हे येत नाही ना. तर चला मी तुम्हाला सांगते, एकदम स्टेप बाय स्टेप सांगते. कसं असतं मशीनला काही स्टेप केल्या पाहिजेत बाबा, की पहिल्यांदा आपल्याला चालवायला आलं पाहिजे, त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी प्रिया. तर माझ्या फॅशन अँड बाय प्रिया युट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला आजच्या मध्ये मी घेऊन आलेले म्हणजे अनेक पहिले प्रश्न असतात की बाबा आपल्याला टेलरिंग शिकायचं आहे, मशीन पण आहे, पण चालवायचं कसं ते समजत नाही ना. अनेक व्हिडिओ असतात पण कसं असतं की बाबा समजत नाही की त्या व्हिडिओ कुठला कसा बघायचा. तर मी तुम्हाला एकदम सोपं सावकाश स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. पहिल्यांदा म्हणजे जेव्हा मशीन असते ना तेव्हा काय केलं पाहिजे. कोण कसं होतं धागावर लावते तर मग सांगते, पण असं नाही ना. कारण कुठलीही गोष्ट शिकायची म्हणजे की आपल्याला वेळ लागतो ना. त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा मशीन पहिली पायंड्यावर कशी चालवायची हे सांगणार आहे. पायंड्यावर चालवून झाले की मग पुढच्या स्टेपला तुम्हाला मग धागावर कसं लावायचं किंवा शिलाई वगैरे कशी केली पाहिजे ते स्टेप बाय स्टेप सांगणार. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर करू नका. आणि व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त व्हिडिओ शेअर पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. मशीन पण कोणत्या कंपनीची आहे वगैरे ते पण सगळं सांगणार आहे. त्यामुळे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघून घ्या, ही मीनाची शिलाई मशीन आहे. मला पूर्ण डेमो दाखवणार आहे म्हणजे पहिल्यांदा नवीन शिकताना मशीन कशी शिकली पाहिजे. तर चला आपण पुढे बघूया. हो का, सगळ्यात अगोदर हा धागा जोडलेला आहे. हा मी धागा काढून घेते. पहिला धागा काढून घेऊ व्यवस्थित, मग धागा काढून घेऊन मग तुम्हाला सांगते. डायरेक्ट जर आपण शिकाय गेलं तर आपल्याला येणार नाही. त्यामुळे पहिलं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे म्हणजे कसं चालवलं पाहिजे. एकदा तुम्ही ही स्टेप शिकला की परत प्रत्येक वेळी तुम्ही वापरणार आहात. बघा, सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे हा आपण धागा काढून घ्यायचा. आपण नवीन आणले असेल का नाही तेव्हा धागा काढून घ्यायचा. देताना आपण त्यांच्याकडून तेल पाणी वगैरे करून घ्यायचं असतं. तेल पाणी वगैरे सोडायचं. घरगुती क्लीन कसं करायचं ते पण व्हिडिओ बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. हो का, हा धागा आणि ही बॉबिन आपण ही डबी बाजूला ठेवून देऊया. अगोदर आपल्या शिलाई मशीन शिकताना जर धागा वगैरे जोडले असतात पूर्ण धागा वगैरे काढून घ्यायचा. काय होतं इथं म्हणजे महत्वाची टिप्स आहे. पहिल्यांदा जर आपण बॉबिन आणि धागा काढून ठेवला नाही ना तर काय होतं, आपण धागा खालच्या साच्यात अडकतो ना, त्यामुळे मशीन बिघडते. त्यामुळे पहिल्या स्टेप आहे म्हणजे धागा वगैरे काढून व्यवस्थित बाजूला घ्यायचा. बॉबिन घ्यायची आणि नुसती सुई ठेवा किंवा सुई नाही ठेवली तरी चालेल. नुसतं शिकण्यासाठी आहे बरं का. सुई असेल तरी काही नाही हरकत, फक्त इथं बोट जाऊन देते ना एवढी काळजी घ्यायची. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर आहे आपला गोल, हे असं फिरवायला लागतं आपल्याकडे. फिरवताना बघा हा आपल्याकडेच फिरवायचा. असा जर फिरवला तर काय होतं, उलट धागा अटकतो म्हणजे धागा इथे गुंडाळला जातो किंवा खाली अटकला जातो. खाली साच्यात पण धागा वगैरे अटकतो. त्यामुळे हो का हे फिरवताना बरोबर आपल्याकडेच फिरवायचं, सुलटं फिरवून द्यायचं नाही. हे हो का व्यवस्थित असं फिरवायचं. हे असं फिरवत ना मग हे बघा का स्टेप आहे म्हणजे हो का हे पाय असं आपलं ठेवायचं व्यवस्थित आणि हो का पाय असं ठेवायचं आणि हे वरचं आहे ना हे आपल्याकडे असं फिरवायचं. हो का हे असं फिरवायचं. ते फिरवायला लागले की हो का हे असं खालचं पण फिरतं. मग हे हो का हे असं एका पायाने असं दाबायचं. हो का असं दाबत राहायचं जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत असं दाबत राहायचं. तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. तुम्हाला थोडे दिवस म्हणजे जास्त पण दिवस लागेल. तुम्ही 1-2 दिवसात हे प्रॅक्टिस करून घेणार आहात. पहिली स्टेप म्हणजे मी सांगितलं ती फॉलो करायची. धागा वगैरे न जोडता पहिल्यांदा असं प्रॅक्टिस करायची. आपलं वरचं ते गोल आहे ते उलटं फिरून द्यायचं नाही, सरळ आपल्याकडेच फिरलं पाहिजे. हे पायाने बघावं का मी असं करते, असं व्यवस्थित हे करायचं. ओके, असं फिरत राहायचं. हे बघावं का असं व्यवस्थित हे फिरत राहते. इथं बघा आता धागा जर लावलेला असेल तर धागा अटकला का नाही तर खालच्या साच्यात वगैरे कुठंतरी धागा एका पार्टला अडकून बसतो. त्यामुळे प्रॉब्लेम होतो, शिलाई मशीन चालत नाही. तर त्यासाठी ही स्टेप लक्षात ठेवायची. दुसरी स्टेप म्हणजे इथं आपल्याला हे बघा हे लावायला लागतं. आता इथं बघा माझ्याकडे दोरी आहे, मी दोरीचं केलेलं आहे. पण ते आपल्याला टेलरच्या दुकानात कुठं पण आपल्याला ह्याचा बेल्ट भेटत असतो, तो आपण घेऊन येऊ शकतो. 2 प्रकारे असतो, एक चामडीचा पण असतो किंवा एक आपल्या रस्सीसारखा पण असतो. असं आणायचं आणि ते ॲडजस्ट करून आपल्याला हे बसवायला लागतं. पण माझ्याकडे ऑलरेडी मोटर आहे, पण मी हे तुमच्यासाठी दाखवत आहे. हे बघा हे लावायचं व्यवस्थित. लावताना फक्त खालच्या साच्या बरोबर घ्यायचं, ह्या साच्यातनं घ्यायचं. हो का इथून एक साचा आहे तिथून घ्यायला लागतं आणि हे आपल्याला जेवढं ॲडजस्ट होतं तेवढे ॲडजस्ट करून मग ते आपल्याला
ते हुकात पॅक करायला लागतं ते बेल्ट, तेवढंच असं असतं. स्टेप बाय स्टेप शिकलं का नाही की येतं. सगळ्यात अगोदर स्टेप मी सांगितलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला न धागा लावता असंच आपल्याला चालवायला लागणार. हे बघा पायाचं माझ्या तुम्ही हालचाल बघूया हो का. पाय एक पाय पुढे एक पाय मागे किंवा दोन्ही एक साईड ठेवले तर चालतील हो का. असे पण तुम्ही ठेवू शकता दोन्ही असं पण ठेवून तुम्ही करू शकता. थोडी अशी प्रॅक्टिस करून घ्यायची. ही प्रॅक्टिस झाली की मग दुसरी स्टेप तुम्हाला सांगून घेते हो का. ही प्रॅक्टिस झालेली आहे, एवढीच प्रॅक्टिस झाली की आता काय करायचं, पाठीमागं दाब असतो का, म्हणजे हा खाली येण्यासाठी ही पट्टी खाली यायची, हा दाब फक्त का व्यवस्थित ह्या पाठीमागच्या हाताने असा खाली सरकून घ्यायचा. हा भाग खाली सरकून घेतलेला आहे, हा असा वर घ्यायचा आपल्याला कपडा लावण्यासाठी. ही एवढी स्टेप असते. तर एवढी स्टेप मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात अगोदर बघा स्टेप बाय स्टेप म्हणले की आपल्याला पहिल्यांदा न्यूजपेपर आपल्याला शिलाई करायला लागतात. मी तुम्हाला न्यूजपेपर शिलाई करून दाखवते. ही दुसरी स्टेप घेतलेली आहे, म्हणजे बघा पहिलं मी तसं चालवा शिकवलं, पण पुन्हा काय करायचं, हा बघा न्यूजपेपर घ्यायचा. पहिल्यांदा शिलाई करताना डबल घडीचा न्यूजपेपर, सिंगल नाही घ्यायचा, डबल घडीचा न्यूजपेपर घ्यायचा. हा न्यूजपेपर हो का घेतलेला आहे. हे बरं बघा न्यूजपेपर, हा दाब पाठीमागचा हो का, इथं दाब असतो, हा असा उचलून घ्यायला लागतो. हा व्यवस्थित हो का याच्या असा ठेवायचा. हा बरोबर ठेवलेला आहे. आणि दुसरी स्टेप सांगितले, तो गोल आहे तो वरचा व्यवस्थित आपल्या साईडला फिरवायचं. तो फिरायला लागले का आपाप खालचा पायंडेल आहे तो पायापासून फिरतो, तो मग खालीवर करत फिरवायचा. आणि मग हे बघा नुसतं अशी शिलाई करून घ्यायची. पहिल्यांदा अशी शिलाई उभी आडवी तुम्हाला जशी पाहिजे तशी करून घ्यायची. घेताना पहिल्यांदा न्यूजपेपरवर घ्यायची, व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. अशी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची हळूहळू. फक्त घेताना मी सांगितलं तसं सरळ फिरवायचं आपल्याकडे. आता बघा हे झालेलं आहे, पुन्हा आपण शिलाई करूया. पुन्हा का व्यवस्थित आता हे करताना हो का हे असं व्यवस्थित ह्याच्या खाली सरकवायचं. हा दाबवर घ्यायचा असा व्यवस्थित पाठीमागून ह्याच्यावर ठेवायचं. आणि पुन्हा याच्या नोक असं हे असं शिलाई करून घ्यायची. हे शिकण्यासाठी आहे बरं का. तुम्हाला प्रश्न पडेल की बाबा हे काय तर आहे, म्हणजे पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप हे शिकण्यासाठी हे करावंच लागतं, मग शिकतं. आता हे बघा व्यवस्थित काही जास्त वेळ लागत नाही, पडी शिकून निघते. हे बघा झालेलं आहे. शेवटी आपल्याला व्यवस्थित हो का असे काढून घ्यायचं असतं. हे काढू नका अशी आपल्याकडे हो का इथं शिलाई तुम्हाला दाखवतो का, इथं शिलाई हो काही अशी आलेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला इथं करून दाखवते. आता मी आडवी तुम्हाला करून दाखवते हो का, तशीच द्यायची आहे बरोबर व्यवस्थित हो का. हे असं व्यवस्थित धरायचं. हे असं धरलेलं आहे. एकदा गोल फिरवला का नाही की बरोबर आपलं फक्त पायाने आपल्याला हळू जास्त स्पीड वाढवायचं. तुम्हाला नॉर्मल पाहिजे असेल नॉर्मल वाढवलं चालेल, किंवा जास्त पाहिजे असेल तर जोराने तुम्हाला दाबायला लागणार ते, म्हणजे ते आपोआप फास्ट स्पीड आहे. बघा ओका इथं ओका ही शिलाई केलेली स्टेटमध्ये शिलाई आलेली आहे. तर बघा ही अशी स्टेप झालेली आहे दुसरी. तर आता आपण न्यूजपेपर शिलाई करून आता पहिलं कपड्यावर करून घ्या. कपड्यावर पण करताना कपड्याचा डबल घडी घ्यायची. तर तुम्हाला सांगते. आता बघा मी तुम्हाला पहिली स्टेप सांगितलेली, म्हणजे पहिली स्टेप सांगितलेली की तो आपल्याकडे गोल कसा फिरवायचा बिना धागा वगैरे खालून वर न लावता आपल्याकडे कसं फिरून पायंडल कसं चालवायचं ते शिकवलेलं. दुसरी स्टेप होते म्हणजे आपलं ते शिकून झालं, आपल्याला एकदा प्रॅक्टिस यायला लागला की नाही पहिल्यांदा न्यूजपेपरवर आपल्याला शिलाई करायला लागते. म्हणजे आपल्या आहे असंच नुसतं आपल्याला शिलाई करायला लागते बिना धागा जोडता. ती स्टेप झालेली आहे. तर आता तिसरी स्टेप आहे म्हणजे आपल्याला कपड्यावर शिलाई करायची. कपड्यावर शिलाई करता पण नका मी तुम्हाला सांगते कशी शिलाई करायची. हा कपडा घेतलेला आहे, जुना पाना कपडा घ्यायचा. हे बघा व्यवस्थित हे असं दाब उचलायचा आणि हे असं ठेवायचं आणि ह्याच्यावर पुन्हा पहिली स्टेप आहे म्हणजे मी सांगितले आहे तो गोल आहे ना तो आपल्याकडे फिरवायचा. तो गोल आपल्याकडे फिरवणे खालचा आपोआप फिरत राहतं. मग ते फिरायला लागले की आपण पायाने मग खालीवर ते दाबायचं. ओके हे असं केलं की सुई खालीवर झाले की ओका हे आपलं दाब पण पुढे येत असतो. हे बघा व्यवस्थित बघा असं हे पायाने मग एकदा आपण तो वरचा फिरवला का नाही की परत ना काय करायचं, जेव्हा थांबायचं असेल तेव्हाच आपण हात ठेवायचा त्याच्यावरती. पुन्हा आपली स्टेप आहे दुसरी म्हणजे मी सांगितलं तसं ते पायाने फक्त आपलं असं खालीवर फिरवत राहायचं. तुम्हाला जर स्पीड पाहिजे असेल तर जोराने फिरवा, नॉर्मल पाहिजे असेल तर एकदम हळूमध्ये असं फिरवायचं. हे बघा असं व्यवस्थित कपडा धरायचा. हा कपडा एकदा चालू झाला हा कपडा बरोबर कसा येतो. हा व्यवस्थित पाठीमागे कपडा व्यवस्थित गेला का नाही किंवा हे असं परत फिरून असं ठेवणार आहोत बघा. पुन्हा व्यवस्थित घ्यायचं, हात दाब व्यवस्थित उचलायचा, त्याच्या खाली असा कपडा घालायचा आणि पुन्हा बघा तो गोल आहे राऊंड तो आपल्याकडे फिरवायचा आणि खालचा बघा पायाने असं दाबायचं आणि हे बघा असं आपली शिलाई करून घ्यायची.
आता मी एकदम तुम्हाला स्लो मध्ये सांगितलेलं आहे. आता मी जोराने फिरून दाखवते बघा. म्हणजे पायाने एकदम आपण पटपट स्पीड मध्ये वाढवायचं. आता बघा, हे बघा मी केले तर बघा, पटपट बघा, पटपट फिरवलं का नाही, हे बघा एकदम फास्ट आपला दात पुढे सरकतो बघा. हे असं किंवा हळू करायचं, आपण हळू असं करायचं, हे असं काढून घ्यायचं. ह्या पहिल्या स्टेप तुम्हाला फॉलो करायला लागणार. ही स्टेप वापरली का नाही की तुम्हाला झटपट मशीन शिकायला वगैरे येणार. फक्त एवढे स्टेप करायला लागतात. कारण कसं होतं, आपल्याला पहिल्यांदा आपण धाग्याने पण आपण पहिला धागा लावून पण स्टिच करू वगैरे शकतो. पण काय होतं, तर धागा जर खालच्या साईडला कुठे अटकला मशीनमध्ये की आपल्याला ते सर्व्हिसिंग करायला म्हणजे आपल्याला ते बंद पडली तर न्यायला लागते. त्यामुळे एवढी स्टेप आपल्याला शिकायचं आहे ना, तर 2 दिवस उशिरा शिकलं तरी चालेल. पण ही टिप जर व्यवस्थित शिकायचं असेल तर स्टेप बाय स्टेप तुम्ही हे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. म्हणजे तुम्ही झटपट छान असं बघा मशीन चालवायला शिकणार आहात. तर बघा, हे असं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला 2-3 स्टेप सांगितलेले आहे. म्हणजे ते चालवायचं वगैरे कसं पहिल्यांदा दाखवतो. बिना आपल्याला धागा वगैरे लावता आपल्याला पहिल्यांदा ते शिकायला लागतं. ते शिकून झाले की आपल्याला न्यूजपेपरवर आपल्याला थोडी शिलाई करायला लागते बिना आपल्याला धागा वगैरे जोडता. हे स्टेप झाले की मग कपड्यावर आपल्याला फिरवायला लागतं शिलाई वगैरे करता. ही स्टेप झाली. मग पुढच्या स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आपल्याला धागा वगैरे कसा जोडायचे किंवा शिलाई वगैरे कशी करायची. पहिल्यांदा आपल्याला न्यूजपेपर शिलाई करायची, मग कपड्यावर शिलाई कशी करायची, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार. त्यामुळे हा जसा व्हिडिओ बघितला तसा पुढला पण व्हिडिओ बघा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. आणि जरी अजून कोणतं कटिंग वगैरे बघायचं तरी नक्की मला कमेंट करा. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. थँक्यू.